जाहीर झाली आणि राजाभाऊ राऊतांचं नाव जे आहे ते समोर आलेलं आहे. कसं पाहताय? नाव समोर नाही आलं, फायनल झालेलं आहे. आता आम्ही राजाभाऊंच्या निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी आम्ही संयोजन चाललं. मी खास करून आमच्या पक्षाच्या सृष्टीला सरकारला त्यांनी संधी दिलेली आहे. सोबत आणखीन काही मान्य सरकारी इच्छुक होते त्यामुळे भविष्यामध्ये पार्टी म्हणून आम्ही अनेक ठिकाणी संधी आणि या ठिकाणी सगळ्यांना सोबत घेऊन महायुतीचे उमेदवार म्हणून आणि राजाभाऊंचं महायुती म्हणून आम्ही निवडणूक खूप मोठ्या प्रकारे आम्ही निवडणुकीमध्ये फॉर्म कोण भरते थोडं पाहायला लागेल आणि निवडणुकीत फॉर्म भरल्यानंतर त्या संदर्भातली चर्चा होईल. माझी भावना तर हीच राहील की निवडणूक निवडणूक व्हावी. यासाठी मी ज्या ज्या लोकांशी बोलणं आवश्यक आहे त्या सगळ्या लोकांशी मी चर्चा करेन आणि त्यांच्याकडे त्यांना विनंती करेन. म्हणजे लोकशाहीने त्यांना अधिकार दिलेला आहे ते निवडणुकीमध्ये नेतृत्व शेवटी लोकशाहीमध्ये रिलेशन असणं महत्त्वाचं आहे. आणि आता निवडणुकीमध्ये लढून काय फार साध्य होणार आहे अशाची परिस्थिती नसताना एक सोलापूर जिल्ह्याने नवा आदर्श घालून द्यावा अशाबद्दलची माझी भूमिका आहे. म्हणून सगळ्या विरोधकांशी बोलेन, सगळ्या सरकारांशी बोलेन आणि प्रयत्न करेन. भरपूर जण इच्छुक होते. त्याच्यामध्ये पंढरपूरच्या पण परिचारकांचं नाव होतं आणि जिल्हाध्यक्षापासून अनेक जण इच्छुक होते. माझे आमदार इच्छुक होते. काय बघता त्याच्याकडे रणनीती कोणती असेल? एक समजून घ्या की शेवटी भारतीय जनता पक्षाचा विस्तार एवढा मोठा आहे, ताकद एवढी मोठी आहे. कुणालाही वाटतं की एकदा तिकीट आम्हाला मिळालं की आम्ही आमदार होऊन जाऊ. अशा पद्धतीची भूमिका सातत्याने सगळ्यासोबत माझ्या बांधवांची सहकार्याची राहते. शेवटी एकच उमेदवार होता, पक्षाने निर्णय घेतला. आम्ही सगळे मिळून आता आम्ही त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू. जे जे इच्छुक आहेत ते आमची महत्त्वाचीच लोकं आहेत. त्यांना योग्य ठिकाणी पक्ष पार्टी म्हणून आम्ही संधी देऊ. आमच्या कार्यकर्त्यांना दम द्यायचा ना, आमच्याकडे 112 जण आहेत. काय आता सेना सोबत आपल्या आता भानगड काय ते तुम्हाला माहिती असेल, परंतु कुठलीही भानगड नाही. आम्ही सगळेजण एकत्र आहोत. महायुती म्हणून जागाचं वाटप झालेलं आहे. इतर जरी बघितलं आपण सोलापूरमध्ये त्यांचे मतदार आहेत, तसेच त्यांना तिकीट मिळालं तिथं आमचे इथं मतदार आहेत. त्यामुळे लोकांनी सगळ्यांनी समन्वयानंच काम करणं अपेक्षित आहे. मला वाटते समन्वयानं आम्ही एकत्र काम करू आणि महायुतीचं 100% जागा निवडून येऊ.